पटपट या. अरे विनय विनय साहेब, अरे बाकीचे सावली शिंदे साहेब चला करताना याचं पटपट. सर आपण नवी मुंबईमध्ये होल्डिंग पॉन्ड आणि नाल्यांची पाहणी दौरा केला, कसा आढावा घेतलाय, काम कसं चालू आहे? आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आपण खरं पावसाळ्यापूर्वी हे सर्व दरवर्षी करतो आणि तुम्ही म्हणणार की दरवर्षीच असतात मग यावर्षी विशेष काय आहे. परंतु यावर्षी विशेष असं आहे की आपण सर्व जे नाले आहेत त्यांची साफसफाई करण्यासाठी खूप अगोदरपासून नियोजन केलं आणि आता सर्व ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत. जी 27 मोठी नाले आहेत ती आपल्या ओरिजिनपासून आपल्या खाडीपर्यंत पूर्ण म्हणजे आपण ओरिजिनपासून म्हणजे जिथून सुरू होतो तिथं शेवट होतो ह्या दोन्हीचंही एंटायर साफसफाई करण्याच्या आपण करतो आहे. मी आज दिघापासून सुरुवात केली. दिघाचे बघितले, महापेचे नाले बघितले, कोपरखैरण्याचे बघितले, घनसोलीचे बघितले आणि आज आता आपण वाशीपर्यंत ह्या होल्डिंग पॉईंटपर्यंत आलेलो आहोत. हे कामं होत असताना आपल्याला त्याच्यामध्ये एक संगता राहावी, सगळे एका वेळेस कामं पूर्ण व्हावी याची सुद्धा आपण आता खात्री याच्यामध्ये करतो आहे. मी सर्वांना आता आज फील्डवर असताना सूचना दिलेल्या आहेत, कामं सुरू झालेली आहेत आणि 15 मेपर्यंत ही सर्व कामं, कारण आपण 31 मेपर्यंत हे थांबायची गरज नाही. जरी 4-2 दिवस एखाद्या वेळेस मागं झाला तर मागच्या वेळेस आपल्याला 12-13 मेलाच पाऊस आला होता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपली अडचण पण होते. तर ती ह्या वेळेस परिस्थिती येऊ नये त्यामुळे आपण आत्ताच तयारी आता केलेली आहे. होल्डिंग पॉईंटमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण चर्चा करतो की होल्डिंग पॉईंटमधली क्षमता कमी झाली, अभ्यासांती हे सगळं आहे, परंतु हे होल्डिंग पॉईंटची क्षमता पूर्ववत करण्यासाठी सुद्धा आपण स्वतंत्ररित्या आता प्रयत्न करतो आहे. ही सर्व करत असताना आपल्याला मँग्रोव्ह सेलची परवानगी लागते, आपल्याला माननीय उच्च न्यायालयाची परवानगी लागते. ह्या दोन्हीसाठी अर्ज जो आपण ते केलेले आहेत. मँग्रोव्ह सेलची ऑलरेडी एकदा त्यांची पाहणी झाली, त्यांनी पर्यायी वनीकरणासाठी लागणारी जमीन शोधण्याचं काम सुरू आहे. ती जमल्यानंतर त्याची मंजुरी मिळेल आणि मग आपल्याला डिसिल्टिंग पूर्ण करून ही जे जवळजवळ धारण क्षमता 80% कमी झालेली आहे. त्यामुळं आपल्याला ज्यावेळेस पाणी धरून ठेवणारी जी काही आपली स्पंज होती ती स्पंजच आपली निकामी झालेली आहे. तर ती स्पंज आपल्याला लगेच पूर्ववत करणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक सगळ्यात बाब मोठी आहे की आपण पंप हाऊस पण ठेवलेले आहे की ज्यावेळेस अशी काही आपत्ती येते तर आपल्याला पंप हाऊस ऑपरेट केले पाहिजेत. जे जुने पंप हाऊस होते ते बदलायचं सुद्धा काम चाललं आहे, त्याची क्षमता वाढवण्याचं काम सुरू झालं आहे. आज आता मी इथे जे उभं आहे तो आपला हा वाशीमधला होल्डिंग पॉईंटचा आपला पंप हाऊस आहे, त्याचंसुद्धा आता काम चाललं आहे. येथे सुद्धा आपण 1300 HP पंप होते तिथे आपण जवळजवळ 1700 HP पंप आता लावणार आहोत. आणि शहरामध्ये कुठे पाणी राहू नये याची खबरदारी घेण्याची सर्वांना सूचना दिल्यात. मी स्वतः जातीने हे सर्व कामे मी बघणार आहे. आज जरी मी 1 दिवस आलो तरी मी पुन्हा 3 दिवसांनी बाकीच्या क्षेत्रामध्ये जाणार आहे. पुन्हा मी सगळ्यांना पुन्हा एक 10 एप्रिलच्या अगोदर 10 मेच्या अगोदर पुन्हा एकदा सगळं क्षेत्रामध्ये पुन्हा जाता बघून राहणार आहे की झालेली कामं जे सांगितलेल्या सूचनेप्रमाणे झाल्यात की नाही याचीसुद्धा आम्ही खात्री करू. आणि ह्यावेळेस शहराला पुन्हा कुठे अशी अडचण येऊ नये, नागरिकांना अडचण येऊ नये हा एक आम्ही बघण्याचं काम करू. मागच्या वेळेस आपल्याला आठवत असेल की महापेमध्ये एकदम त्या सबवेला आपल्याला पाणी आलं होतं. तसं पाणी येण्याचं काही कारण नाही, परंतु ज्यावेळेस MIDCमध्ये काही जे खोलगट भाग होते तिथे बांधकाम नव्हतं, तिथं पाणी साठून राहायचं, तिथे आता बांधकामं सुरू झाली. तर त्यांच्याही संस्थेबरोबर आम्ही चर्चा केली. तिथले सुद्धा पूर्ण ड्रेन लाईन ज्या आहेत त्या कनेक्ट करण्याचं सुरू केलं आहे. बुलेट ट्रेनचं काम चालू आहे, त्यांनीसुद्धा एक बंधारा बांधलेला होता, त्याच्यामुळे सुद्धा कुठे पाणी अडचण होते का तोही आपण काढायला सांगितलं. त्याच्याचबरोबर आपण ठाणे बेलापूर रेल्वे लाईनच्या बाजूने आपलं जे नाला जातो तोही क्लीन करायच्या सूचना दिल्या. मला वाटतं की याच्यानंतर निश्चितपणे एक सर्व क्षेत्रामध्ये कुठेही पूरस्थिती राहणार नाही, पाणी राहणार नाही याची व्यवस्था होईल. आपण त्याच्यानंतर 22 तारखेला आता मी सगळ्याच यंत्रणांची बैठक लावलेली आहे. या बैठकीमध्ये ज्यावेळेस MSEB आहेत, MIDC आहेत, सिडको आहे, नॅशनल हायवेची ऑथॉरिटीज आहेत, त्याच्याचबरोबर आपल्याला इथे बाजार APMC मोठी बाजार आहे, इथले APMCमध्ये सुद्धा ज्यांचे जे अंतर्गत गटर आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा, भाजीपाल्याचा कचरा जातो आणि त्यांचीसुद्धा क्षमता कमी होतं, ते सुद्धा आपण स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचाही आढावा मी 22 तारखेला घेणार आहे. यावेळेस सर्व यंत्रणांना अगोदरपासून आम्ही अलर्ट केला आहे आणि सर्वांकडून काम करून घेण्याची जबाबदारी पण आमच्यावरच आहे. शहराला कुठे त्रास होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण खात्री आम्ही निश्चितपणे घेऊया. थँक्यू सर.
याला प्रॉब्लेम क्रिसच्या साईडला एवढ्या हाईटला पाणी नंतर पाणी प्रॉब्लेम होता हे आपलं कॉफर डॅम बांधलाय त्या साईडला